हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आनंदी या मालिकेच्या आजच्या शनिवार 18 एप्रिलच्या एपिसोडमध्ये पुढे काय घडणार आहे आपण हेच जाणून घेणार आहोत. कारण दिवसेंदिवस ही मालिका आता इंटरेस्टिंग होत चालली आहे आणि मालिकेचा जो सोमवारचा एपिसोड असणार आहे तो एक नंबर जबरदस्त असणार आहे. तर फ्रेंड्स, या मालिकेमध्ये जो मागील आठवडा होता ना तो खूप भारी होता. आनंदीच्या हुशारीमुळे युगंधरला त्याचं स्वप्नातलं कॉन्ट्रॅक्ट युरोपीय देशातील कॉन्ट्रॅक्ट मिळालं. त्यामुळे युगंधर खूप खुश झाला आणि आनंदी आणि तिच्या कुटुंबाबद्दल त्याच्या मनात जी काही अढी होती, जो काही राग होता, तो सुद्धा पूर्णपणे निघून गेलाय आणि त्याने आनंदीला जे काही हवं असेल ते सगळं माझ्याकडून मिळेल असं सांगितलंय. त्यामुळे आनंदीला नवीन लॅपटॉप सुद्धा मिळाला आणि आता लवकरच तिला युगंधरच्या कंपनीत नोकरी सुद्धा मिळणार आहे. परंतु हे सगळं होत असताना अचानक मालिकेमध्ये सैतान राक्षसाची एंट्री झाली आणि हा राक्षस म्हणजे एखादा खरोखरचा राक्षस नव्हता, तर माणसाच्या रूपातला राक्षस. जो राक्षस खरंच खूप डेंजरस आहे आणि हा राक्षस दुसरा तिसरा कुणी नसून चक्क युगंधरचा सख्खा लहान भाऊ विद्याधर होता. विद्याधर हा युगंधर सारखा बिलकुल नाहीये. युगंधर हा न्यायप्रिय आहे, कष्टाळू आहे, एवढी मोठी कंपनी सांभाळतो पण कधी कोणावर अन्याय होऊ देत नाही. पण त्याच वेळेस विद्याधर हा अय्याश आहे, फक्त स्वतःच्या भावाच्या पैशावर मजा मारतो आणि गावातील स्त्रियांवर त्याची वाईट नजर असते. गाव असो या युगंधरची कंपनी, ज्या दिवशी तेथे तो पोहोचतो तेव्हा तेथील बायका घाबरतात आणि त्याच्या नजरेला नजर देण्याची कोणाची हिंमत होत नाही. या विद्याधरपासून स्वतःचा बचाव कसा करावा हा प्रश्न बायकांना पडत असतो आणि याच विद्याधरची घाणेरडी नजर चक्क आनंदीवर पडली आहे. आपण सगळ्यांनी पाहिलं की आनंदीला घरी यायला उशीर झाला. आबांनी आनंदीला सकाळीच सांगितलं होतं की आज गावात राक्षस येणार आहे, त्यामुळे बाहेर जास्त वेळ थांबू नका, वेळेच्या आधी घरी परत या. परंतु आनंदीने ते काही ऐकलं नाही. कामाच्या नादात ती विसरली आणि तिला घरी यायला खूप उशीर झाला. तरी नशीब तिच्या बाजूने होतं. राक्षस आणि तिची काही भेट होणार नव्हती, कारण हा राक्षस त्याचं दारू पिऊन मस्त झोपलेला होता. पण त्याच वेळेस विद्याधरची गाडी बंद पडली आणि आनंदीला दुसऱ्यांना मदत करण्याची खूप हौस आहे. आता दुसऱ्यांना मदत करणं तर योग्यच आहे, पण या गाडीच्या ड्रायव्हरला माहीत होतं की जर विद्याधरची नजर आनंदीवर पडली तर आनंदीवर खूप मोठं संकट येऊ शकतं. त्यामुळे या ड्रायव्हरने तिला समजवण्याचा प्रयत्न केला. आनंदी, तू येथे थांबू नकोस, येथून जा. पण ऐकेल ती आनंदी कसली. दादा, मी तुम्हाला मदत करते असं म्हणून म्हणून आनंदीने त्याला मदत तर केली, पण शेवटी या विद्याधरची नजर आनंदीवर पडलीच. आनंदी दिसायला तर सुंदरच आहे आणि त्यात आनंदीला डोळ्यांनी दिसत नाही, म्हणजे आपलं काम तर आणखीनच सोपं झालं. तिच्याबरोबर काही केलं तरी तिला कळणार नाही, ती कोणाला सांगू शकणार नाही असं त्याला वाटलंय. आणि आता या विद्याधरने चक्क आनंदीवरच हात टाकायचं ठरवलंय आणि त्याची वाईट नजर आनंदीवर पडली आहे आणि ही गोष्ट आता सगळ्यांना समजली आहे. चंदनला सुद्धा विद्याधरने सांगितलंय की मला आनंदीच हवी आहे. चंदनने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, आनंदीपेक्षा तुम्हाला चांगले सावज मिळेल, परंतु तो काही ऐकायला तयार नाहीये. मला आनंदीच हवी आहे असं विद्याधर म्हणाला आणि मग चंदन सुद्धा तयार झाला. आनंदी ही कशीबशी सुखरूप घरी परतली, पण घरी आल्यावर आनंदीने सगळं सत्य सांगितलं आणि आता आबा, आरती आणि जवळपास संपूर्ण त्यांच्या घरातील आजूबाजूचे लोकसुद्धा टेन्शनमध्ये आहेत. कारण विद्याधरची नजर ज्या मुलीवर पडली त्या मुलीच्या आयुष्याचं नुकसान झालेलं समजा आणि आता आनंदीबरोबर असं काही होऊ नये अशी त्यांची इच्छा आहे. पण आनंदीला वाचवायचं कसं हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. आणि इकडे आपल्या युगंधरला सुद्धा ही गोष्ट माहीत होती की आता गावात विद्याधर आलाय, याचा अर्थ त्याची वाईट नजर एखाद्या माऊलीवर पडणार. आणि युगंधरने सुद्धा शिर्केला सांगून ठेवलं होतं की त्याच्यावर बारीक लक्ष ठेवा. आणि मग शिर्केसुद्धा युगंधरला ही बातमी देणार की शेवटी घात झालाच. युगंधर विचारेल आता त्या विद्याधरची नजर कोणत्या माऊलीवर पडली आहे आणि शिर्के सांगणार आपल्या आनंदीवर. हे ऐकून युगंधरला जबर धक्काच बसेल की चक्क आनंदीवर या नालायकाची नजर पडली आहे. आणि मग युगंधर आनंदीची संपूर्ण माहिती काढणार. युगंधरला समजेल की आनंदी एका टुरिस्ट कंपनीमध्ये काम करते आणि तेथे आनंदीला गाठणं त्याला जास्त सोपं जाईल. विद्याधर कधीही घात करू शकतो, त्यामुळे युगंधर हा चक्क आनंदीला आपल्या फॅक्टरीमध्येच नोकरी देणार.
म्हणजे आनंदी जर आपल्या फॅक्टरीत नोकरीला असली, आपल्या नजरेसमोर असली, की मग सगळं काही सोपं जाईल, तिच्याकडे लक्ष ठेवता येईल, विद्याधरपासून वाचवणं सोपं जाईल. त्यामुळे युगंधर हा आनंदीला नोकरी देणार. आनंदीच्या नोकरीचा पहिला दिवस असेल. आनंदी तर किती हुशार आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आनंदी तिचं काम इमानदारीने करत असेल, पण त्याच वेळेस चंदन विद्याधरला फोन करून सांगणार की आनंदीला मालक साहेबांनी आमच्या कंपनीतच नोकरी दिली आहे आणि ती आता आपल्या फॅक्टरीतच काम करते. हे ऐकून विद्याधर चांगलाच खुश होईल. पण युगंधर आणि आनंदीचं काय कनेक्शन आहे हे अजून त्याला समजलेलं नाहीये. त्यामुळे विद्याधर हा चक्क आपल्या फॅक्टरीमध्ये येऊन आनंदीवर वाईट नजर टाकणार आणि आनंदीच्या जवळ येऊन आनंदीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करणार. पण त्याच वेळेस युगंधर तेथे पोहोचेल आणि मग तो या विद्याधरची अशी काही धुलाई करेल जी पाहायला खूपच मजा येईल, यात शंका नाही. विद्याधर आनंदीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करणार, पण तेवढ्यात युगंधर तेथे पोहोचून त्याचा हात पकडेल आणि आनंदीला त्याचा स्पर्श होऊ देणार नाही. आणि मग पुढच्या क्षणी युगंधर या विद्याधरच्या सनसनीत मुस्काटात मारणार, अशी काही मारणार की हा विद्याधर जागचा हलून जाईल. आणि मग विद्याधर चक्क त्याच्या पायावर लोखंडी रॉड मारणार, त्याचा पायच मोडेल असं वाटतंय. आणि मग संपूर्ण फॅक्टरीसमोर, फॅक्टरीतील कामगारांसमोर युगंधर विद्याधरची जबरदस्त धुलाई करणार. त्याला मारत मारत हाणत त्याला फॅक्टरीच्या बाहेर हाकलून देणार. त्यामुळे सगळ्यांना जबर धक्का बसेल. युगंधरचा हा रुद्रावतार आजपर्यंत कुणीही पाहिला नव्हता, पण आनंदीसाठी युगंधरने हा रुद्रावतार घेतलाय. आणि मग या विद्याधरला सुद्धा खूप राग येईल, कारण आजपर्यंत युगंधरने कदाचित त्याच्यावर हात उचललेला नाहीये. या विद्याधरने आजपर्यंत अनेक पापं केली असतील, परंतु आजपर्यंत युगंधर हा आपल्या आईला दिलेल्या वचनामुळे गप्प बसून होता. युगंधरने विद्याधरला वॉर्निंग दिली होती, ज्या दिवशी तुझी 100 पापं भरतील त्या दिवशी मी तुला सोडणार नाही. आणि आता आनंदीच्या बाबतीत विद्याधर जे काही करणार होता त्यामुळे युगंधरने त्याला जबर शिक्षा केली आहे. पण विद्याधर हे गप्प बसून सहन करेल असं वाटत नाही. आता त्याचा राग या दोघांवर झालाय. त्याला दोघांचा राग आला असेल. युगंधरचा राग तर आलाच असणार, कारण त्याने संपूर्ण कामगारांसमोर, फॅक्टरीसमोर त्याला मारहाण केली आहे, त्याला हकलून लावलंय. पण त्याच वेळेस हे सगळं त्या आनंदीमुळे झालंय. आनंदी याच्यासाठी जबाबदार आहे आणि मी आता आनंदीला सोडणार नाही असं विद्याधर ठरवणार. म्हणजे आता युगंधरकडे एक नाही तर दोन दोन जबाबदाऱ्या असतील. आधी तर आपल्या कंपनीला वाचवणं, आपला बिझनेस करणं आणि त्याचबरोबर आनंदीला वाचवणं या विद्याधरच्या तावडीतून. आनंदीला वाचवणं हे युगंधरचंच कर्तव्य आहे, कारण विद्याधर हा त्याचा सख्खा लहान भाऊ आहे आणि युगंधरच्या पैशांवरच तो उड्या मारतो, एवढी मजा करतो. आणि जर उद्या आनंदीबरोबर काही बरं वाईट झालं तर यामध्ये विद्याधरपेक्षा युगंधरची जास्त चूक असेल. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत युगंधरला आनंदीला वाचवावंच लागणार आहे, तिची रक्षा करावीच लागणार आहे. तर फ्रेंड्स, खरंच आता ही मालिका पाहायला खूप मजा येईल, यात शंका नाही. कारण आत्तापर्यंत मालिकेमध्ये एका व्हिलनची कमतरता होती आणि आता हा जो व्हिलन आलाय विद्याधर, तो प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, यात शंका नाही. आणि त्याचा संपूर्ण फोकस हा युगंधरची कंपनी बळकावण्यात, पैसे लुबाडण्यात आणि आनंदीला इजा करण्यातच असेल. कारण आता आनंदीमुळे त्याचा इगो दुखावला गेलाय. या आनंदीमुळेच युगंधरने माझा एवढा अपमान केला, मला मारहाण केली, हे त्याला सहन झालेलं नाहीये. त्यामुळे आता तो नक्कीच मोठा बदला घेण्याच्या तयारीत असेल. आनंदी आणि युगंधर यांच्या आयुष्यात आता मोठं वादळ येईल, यात शंका नाही. आतापर्यंत तर आबा, आरती आणि संपूर्ण गावकरी या गोष्टीमुळे चिंतेत होते की विद्याधरची घाणेरडी नजर आनंदीवर पडली आहे. पण आता विद्याधरला इतकी मोठी शिक्षा झाल्यानंतर सुद्धा, युगंधरने त्याला धडा शिकवल्यानंतर सुद्धा सगळेजण आणखीनच टेन्शनमध्ये येतील. कारण एखाद्या माणसाला शिक्षा केल्यावर तो सुधारतो, पण विद्याधर हा सुधारणाऱ्यातला नाहीये, तर तो आणखीन बिघडतो. राग ठेवून, लक्ष ठेवून समोरच्याचा काटा काढणं, बदला घेणं असे त्याचे संस्कार आहेत. त्यामुळे विद्याधर आनंदी आणि युगंधरचा बदला घेण्याचा प्रयत्न करेल, यात शंका नाही. मग या मालिकेत आता पुढे काय घडणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, आनंदी मालिकेमध्ये जेव्हा हा ट्विस्ट येईल
त्यानंतर युगंधर आनंदीची माफी मागणार की माझ्या लहान भावाने तुझ्यावर हात टाकण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी मला माफ कर. आनंदी म्हणेल, मालक साहेब, यात तुमची काहीच चूक नाही आहे. तो तुमचा भाऊ आहे आणि तो वाईट वागला त्यासाठी तुम्ही जबाबदार नाही आहात. युगंधर म्हणेल, ते सगळं ठीक आहे, पण आता तुझी सुरक्षा ही माझी जबाबदारी आहे. तुला काहीच होता कामा नये याकडे मी पूर्ण लक्ष ठेवेल. आनंदीसुद्धा यासाठी हो म्हणणार. आणि मग आनंदी ही आता आरतीबरोबरच काम करते. आरती, आबा, आनंदी हे तिघे एकत्रच कामाला जाणार, तिघे एकत्रच घरी येणार. पण आनंदीला डोळ्यांनी दिसत नाही या गोष्टीचा फायदा नक्कीच हा विद्याधर उचलण्याचा प्रयत्न करेल. पण आता डायरेक्ट तो आनंदीला नाही नडू शकत, कारण युगंधरची माणसं तिच्यावर बारीक नजर ठेवून राहतील, या विद्याधरवर बारीक नजर ठेवून राहतील. आणि मग हळूहळू आनंदीच्या आयुष्यात एक नवीन पर्व सुरू होणार आहे, आणि ते म्हणजे वरुण. वरुण आणि आनंदी हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतील. आणि मग वरुण हा चक्क आबांजवळ जाईल, आनंदीचा हात मागेल, मला आनंदीशी लग्न करायचं आहे असं तो म्हणणार. आबासुद्धा यासाठी तयार होतील, कारण आबांच्या मनात आधीच विद्याधरची भीती बसली आहे की जोपर्यंत विद्याधर या गावात आहे तोपर्यंत आनंदीला धोका आहे. आणि जर विद्याधर या गावातून बाहेर जाऊ शकत नाही तर आपण कमीत कमी आपल्या आनंदीला या गावाबाहेर पाठवूया. आनंदीचं लग्न करून दिलं, आनंदी दुसऱ्या गावात किंवा शहरात गेली तर तिला वाचवणं जास्त सोपं होईल असा आबांचा विचार असेल. आणि मग आबा वरुणचा हा प्रस्ताव मान्य करतील. वरुण आणि आनंदी या दोघांचं लग्न ठरेल. तसाही वरुण खूप चांगला मुलगा आहे आणि आयुष्यभर तो आनंदीची साथ देईल यात शंका नाही. या दोघांचं लग्न हे धूमधडाक्यात सुरू असेल, लग्नाचे सगळे विधी होतील, सगळं काही चांगलं होत असेल. पण विद्याधरला हे सहन होणार नाही. या मुलीमुळे माझी इज्जत गेली आहे, या मुलीमुळे युगंधरने माझ्यावर हात उचलला आणि मी तिचं भलं होऊ देऊ शकत नाही, तिचं लग्न होऊ देऊ शकत नाही असा विचार करून हा विद्याधर चक्क असं काहीतरी करणार ज्यामुळे आनंदी आणि वरुणचं लग्न मोडेल. आणि मग आनंदीचं लग्न मोडल्यानंतर आबा, चंदर आणि संपूर्ण गावकरी, फॅक्टरीचे कर्मचारी चक्क युगंधरच्या वाड्यावर पोहोचणार. आणि तेथे गेल्यावर ते युगंधरला जाब विचारतील की आता आम्ही आनंदीचं काय करायचं. एकतर आधीच तिला डोळ्यांनी दिसत नाही, त्यामुळे तिचं लग्न होणं अवघड आहे. त्यात एक चांगला मुलगा आम्हाला भेटला होता, पण तुम्ही त्यासाठी सुद्धा तुमच्या भावाने, तुमच्या त्या विद्याधरने हे लग्न मोडलं आहे. आता आनंदीचं काय होईल. चंदनसुद्धा या संधीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करेल. तसं तर त्याने विद्याधरला मदत केलेली असेल, पण तो म्हणेल जोपर्यंत आनंदीचा फैसला होत नाही, आनंदीला न्याय मिळत नाही, तोपर्यंत फॅक्टरीमध्ये काम होणार नाही, फॅक्टरीचं काम बंद. विद्याधर हा पळून गेलेला असेल, त्यामुळे त्याला शिक्षा करणं हे युगंधरला काही शक्य नाही आहे. आपल्या कंपनीचं कामही बंद ठेवू तो शकत नाही. आणि आनंदीवर अन्याय झाला आहे, आनंदीची जबाबदारी आपली होती, विद्याधरने हे सगळं केलं आहे, त्यामुळे युगंधर हा स्वतःला जबाबदार धरणार आणि चक्क तो एक मोठा निर्णय घेईल, ज्या निर्णयामुळे आनंदी, आबा आणि संपूर्ण गावकऱ्यांना, फॅक्टरीतील कर्मचाऱ्यांना जबर धक्काच बसेल. आणि हा निर्णय असणार चक्क युगंधर आनंदीशी लग्न करायला होकार देणार. आनंदीचं लग्न मोडलंय ना आणि आनंदीला दुसरं स्थळ मिळणार नाही आहे, तर ठीक आहे, मी आनंदीशी लग्न करायला तयार आहे असं युगंधर बोलणार. त्यामुळे सगळ्यांना जबर धक्का बसेल. कोणालाच हे पटणार नाही, कारण युगंधर आणि आनंदी या दोघांच्या वयामध्ये जवळपास 25 ते 30 वर्षांचा फरक आहे. पण याशिवाय त्यांच्याकडे कोणताही पर्याय नसेल, कारण त्यांनी जरी युगंधरच्या स्थळाला नकार दिला तरीसुद्धा उद्या आनंदीचं एखाद्या दुसऱ्या मुलाशी लग्न जमलं तर विद्याधर हे लग्न मोडूच शकतो. त्याने जे वरुण बरोबर केलं आहे तो त्या नवीन मुलाबरोबर सुद्धा करू शकतो. त्यामुळे जर आनंदीला सुखरूप ठेवायचं असेल, तिचं लग्न होऊ द्यायचं असेल, तर युगंधर हा एकमेव योग्य पर्याय त्यांच्यासमोर असेल. आणि युगंधरच्या या प्रस्तावाला ते मान्यता देतील. युगंधर आणि आनंदीचं लग्न होईल. हा विद्याधरसाठी मोठा धक्का असेल, कारण आनंदीशी लग्न युगंधर करेल असा त्याने स्वप्नातही विचार केला नसेल. आणि त्याला आता आनंदीवर वाकडी नजर ठेवून चालणार नाही, नाहीतर युगंधर त्याला कायमचं संपवणार यात शंका नाही. पण मग आनंदी आणि युगंधर यांचं लग्न झालं म्हणजे सगळं सुखासुखी होईल का, तर नाही. कारण आनंदी आणि युगंधर या दोघांमध्ये वयाचं जे अंतर आहे, त्याचबरोबर युगंधरचं आधी लग्न झालंय. युगंधर
हा आनंदीवर नाही तर त्याची पहिली बायको समिधावर प्रेम करायचा आणि आनंदीसुद्धा कदाचित वरूणच्या प्रेमात पडली आहे आणि ज्याच्यावर आपलं प्रेम नाही अशा माणसाशी लग्न केल्यावर खरंच संसार होणं हे खूप अवघड आहे. त्यामुळे आनंदी आणि युगंधरचं लग्न तर होणार, पण यांच्यामध्ये कधीच सुखी संसार होणार नाही एवढं मात्र खरं. जगासाठी हे लग्न असेल, पण दोघे एकाच घरात राहून एकमेकांसाठी वेगवेगळे असतील, त्यांच्यात परक्यांसारखं नातं असेल यात शंका नाही. पण हळूहळू आनंदी ही मालक साहेबांची युगंधरची बायको म्हणून कंपनीत एक वेगळीच प्रतिष्ठा मिळवणार. कारण कितीही झालं, युगंधर एवढी मोठी कंपनी सांभाळत असला तरीसुद्धा तो अंगठे बहाद्दर आहे. त्याने कोणतं शिक्षण घेतलेलं नाही आहे आणि शिक्षण न घेतल्यामुळे त्याचा नेहमी अपमान होत असतो. तर आनंदी ही डोळ्यांनी दिसत नसतानासुद्धा ग्रॅज्युएट झाली आहे, केंद्रात पहिली आली आहे आणि ती खूप हुशार आहे यात शंका नाही. त्यामुळे आनंदी या फॅक्टरीच्या कामामध्ये हळूहळू युगंधरला मदत करेल. तिच्या हुशारीचा फायदा युगंधरला नक्कीच होणार. आणि संसार हा असाच असतो, जोडीदारांमध्ये कमतरता असते पण दोन्ही जोडीदार एकमेकांची कमतरता भरून काढतात. तसंच आनंदी ही डोळ्यांनी पाहू शकत नाही, तिच्या आयुष्यात चांगला जोडीदार नव्हता जो आयुष्यभर तिला साथ देईल. युगंधर तिची ही कमतरता पूर्ण करणार आणि त्याच वेळेस आनंदी ही युगंधरची कमतरता पूर्ण करणार. युगंधरकडे सगळं आहे पण शिक्षण नाहीये, हुशारी नाहीये. आनंदी त्याची ही कमतरता पूर्ण करेल आणि फॅक्टरीच्या कामांमध्ये त्याला मोठी मदत करेल. फॅक्टरीची संपूर्ण जबाबदारी ती स्वतःच्या खांद्यावर पेलणार यात शंका नाही. म्हणजे एकूणच युगंधर आणि आनंदीची जोडी ही प्रथमदर्शी तरी थोडी वेगळी वाटत असली, पण ती एकमेकांसाठी परफेक्ट असेल आणि जेवढी कमालकी असेल यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा आनंदी ही मालिका आवडते का? मागील काही दिवसांपासून आनंदी मालिकेत नवीन नवीन ट्विस्ट येत आहे आणि हा जो आपल्या सर्वांचा आवडता व्हिलन आहे, म्हणजे जो आवडता कलाकार आहे, जो आता व्हिलनच्या रूपात आला आहे, म्हणजे विद्याधर. त्याची ॲक्टिंग पाहायला सगळ्यांनाच भारी वाटतंय. सोशल मीडियावर सुद्धा त्यांच्याबद्दल अनेक पॉझिटिव्ह रिव्ह्यूज आहेत आणि मालिका ही प्रेक्षकांना आवडतीये यात शंका नाही. आनंदीची जी हिंमत आहे, तिला डोळ्यांनी दिसत नसतानासुद्धा ती दिलखुलासपणे आयुष्य जगते. तिने शिक्षण घेतलं आहे, घराची जबाबदारी ती सांभाळतीये, नोकरी करतीये आणि कितीही मोठी अडचण आली तरी ती घाबरत नाही, त्या अडचणीला सामोरं जाण्याची हिंमत ठेवते. आनंदीची हीच लढवय्या रीती सगळ्यांना आवडतीये. सगळ्यांना तिचा हा स्वभाव खूप आवडतोय. मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय आणि आता हळूहळू जसं या मालिकेतील गोष्ट पुढे जाईल, आनंदी आणि युगंधर या दोघांचं लग्न होऊ शकतं आणि मग मालिकेत अजून अनेक कॅरेक्टर्स येऊ शकतात. जसं आता युगंधरचा भाऊ विद्याधर आपल्या समोर आला आहे, तसंच मालिकेत आणखीन कॅरेक्टर नक्कीच असतील. युगंधरचं सुद्धा एक कुटुंब असू शकतं, त्याचे काही नातेवाईक असू शकतात, मालिकेमध्ये व्हिलन असू शकतात. शलाकार तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, युगंधरची पहिली बायको समिधा ही तर ह्या जगात नाही आहे, पण समिधाची जुळी सख्खी बहीण शलाका ही युगंधरची कॉम्पिटिटर आहे आणि तिलासुद्धा युगंधरशी लग्न करायचं होतं, पण समिधाने त्याच्याशी लग्न केलं. आता समिधा आणि शलाका या दोघींचे जे स्वभाव आहेत ते एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न आहेत. पण समिधाचा जो मृत्यू झाला आहे, कदाचित त्यामागे सुद्धा काही रहस्य असू शकतं. या मृत्यूला ही शलाका कारणीभूत असू शकते. तिनेच नक्कीच काहीतरी घातपात केला असेल. याचं रहस्यसुद्धा आपल्याला पुढील काही काळात कळू शकतं. युगंधर आणि समिधा या दोघांचं नातं कसं होतं, या दोघांचं एकमेकांवर प्रेम कसं जडलं, ही गोष्टसुद्धा आपल्याला पुढे कळू शकते. आनंदीच्या आयुष्यातसुद्धा वरूणच्या रूपाने चांगला जोडीदार आला होता, पण विद्याधरने त्यांचं हे लग्न मोडलं आहे. त्यामुळे वरूणसुद्धा आनंदीच्या आयुष्यातून निघून गेला आहे, पण तो सुद्धा पुढील काही दिवसानंतर परत येऊ शकतो. म्हणजे एकूणच युगंधर आणि आनंदी यांचा संसार काही सुरळीत नसेल, मग कदाचित वरून हा पुन्हा एकदा आनंदीच्या आयुष्यात एंट्री घेऊ शकतो, आनंदीला आपल्या प्रेमाची जाणीव करून देऊ शकतो. पण आता आनंदीचं युगंधरशी लग्न झाल्यामुळे ती नक्कीच यासाठी स्पष्ट शब्दात नकार देईल यात शंका नाही. म्हणजेच युगंधर आणि आनंदीच्या संसाराला आता अनेक कांगोरे असतील, त्यांच्या संसारात अनेक ट्विस्ट येतील यात शंका नाही. आणि युगंधरची जी फॅक्टरी आहे त्यामध्ये तर नवीन नवीन अडचणी येतच राहतील आणि आनंदी आपल्या हुशारीने या सगळ्या अडचणींना तोंड देईल आणि युगंधरच्या फॅक्टरीला एका नवीन उंचीवर नेऊन ठेवेल आणि मग युगंधरला सुद्धा
आनंदीची किंमत कळेल. आनंदीची जोडीदार म्हणून आपण जी निवड केली आहे ती काही चुकीची नाही आहे. आपण तिच्याबरोबर आनंदाने संपूर्ण आयुष्य जगू शकतो. ती आपली जोडीदार म्हणून एकदम परफेक्ट आहे ही भावना त्याच्या मनात येईल यात शंका नाही. आणि आनंदीलासुद्धा युगंधरची वेगळी बाजू समजेल की युगंधर हा जेवढा शिस्तप्रिय आहे, कडक शिस्तीचा आहे, तेवढाच तो मनाने हळवा आहे, तेवढाच तो चांगला आहे आणि एखाद्या नारळासारखा तो असेल यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा आनंदी मालिकेत हे जे नवीन ट्विस्ट येत आहे, विद्याधरचं जे एक नवीन कॅरेक्टर आलं आहे ते आवडतं आहे का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आनंदी मालिकेत तुमचं फेवरेट कॅरेक्टर कोणतं हे सुद्धा कमेंट करा. आनंदी मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.